पूर्वक स्वागत करतो। आजच्या दिवसातील तिसरा सामना खेळला जातोय तो म्हणजे साई गणेश विरुद्ध साई भूषण यांच्यामध्ये। पहिल्या पॉइंटसाठी बाळा सुर्वे यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस जाहीर होत आहे। पाहूया पहिला पॉइंट घेण्याचा मान कोणाला तर विनोद कुवर येतोय। साई गणेश संघाचा हुकमी एक का बेस्ट रायडर ज्याने गेला आजच्या दिवसामध्ये पहिलाच बोनस पॉइंट 100 रुपयाचं बक्षीस विनोद कुवरला मिळतंय। बाळा सुर्वे यांनी जाहीर केलेलं पहिल्या पॉइंटचं बक्षीस विनोद कुवरच्या खात्यामध्ये जमा होतंय। महेश जेदे यावेळी साई भूषण संघाकडून संघाची माहिती थोडीशी मी करतोय। साई गणेश संघाचे संघ प्रशिक्षक आहेत श्री संदीप तोडणकर, संघ मालक आहेत श्री संजय उर्फ बाबू गुरव, त्याचबरोबर संघ मालक आहेत श्री श्रीराम कीर। दरम्यान चढाईसाठी येतोय राजा गावकर साई गणेश संघाकडून। साई गणेश संघाच्या गुणफलकामध्ये मात्र एक विजय संपादित केलेला आहे आणि साई भूषण संघ अजूनही विजयी खातं खोडण्यात मात्र अपयशी ठरलाय। राजा गावकर मात्र यावेळी कोणत्याही प्रकारचा पॉईंट न घेता आपल्या क्रीडांगणामध्ये परत जातोय। चढाईसाठी येतोय मुन्ना, 7 नंबर जर्सी केलेला खेळाडू मुन्ना आपल्या उजव्या बाजूने चढायला सुरुवात करेल। 2-1 फैल लावली जाते। एक थोडासा कॉन्फिडन्स असणार आहे साई गणेश संघाकडे, कारण एक विजय त्यांनी संपादन केलाय आणि यावेळी विजय संपादन करायचं साई भूषण संघाला या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान कायम राखण्यासाठी, कारण त्याचं गुणांचं कोणत्याही प्रकारचं पॉईंट घेत आपली चढाई पूर्ण करून क्रीडांगणामध्ये परत जातोय मुन्ना। विनोद कुमार बोनस टेक प्लेअर ज्यानं पहिल्या असो हेडमध्ये आपल्या खात्यामध्ये आपल्या संघाच्या खात्यामध्ये बोनसच्या स्वरूपात 1 पॉईंट मिळवून दिला होता विनोद कुमार। अष्टपैलू खेळाडू मनोस्फोट संघाकडून खेळणारा हुकमी एक का यावेळी साई गणेश संघाकडून खेळतोय। चांगलं पद्धतीने चॅलेंज दिलं जात आहे यावेळी निलेश ठोंबरेकडून। निलेश ठोंबरे हा खेळाडू मनोस्फोट संघाचा आहे आणि एकमेकांना चांगला परिचित आहेत आणि आपल्या संघातील खेळाडूला त्यांनी बाद केलंय। थर्ड आहे यावेळी 8 नंबर जर्सी धारण केलेला खेळाडू साई भूषण संघाचा रोहित साठे आपल्या डाव्या बाजूने चढायला सुरुवात करतोय। चांगल्या पद्धतीने आपण मात्र यावेळी चॅलेंज करायचा प्रयत्न केलाय, जबरदस्त सपोर्ट देतोय, रायडर बाद करतोय। 1 पॉईंट मिळेल साई गणेश संघाला, परत फेड दिली जाते तशाच कसं उत्तर दिलं जातं या क्रीडांगणावरती। 2 पॉईंट आहे साई गणेश संघाचा, 1 पॉईंट आहे यावेळी साई भूषण संघाचा। राजा गावकर सलग अशा चढाई करतोय। महापुरुष पोलीस संघाकडून हा खेळणारा खेळाडू यावेळी साई गणेश संघाकडून खेळला जातोय। चांगल्या पद्धतीने येते आहे महेश जेदे महापुरुष पोलीस संघाकडून खेळणारा यावेळी साई भूषण संघाकडून खेळतोय। एकमेकांना चांगले परिचित आहेत हे दोन्ही खेळाडू, परंतु कोणत्याही प्रकारचा पॉईंट नाही घेत आपली चढाई पूर्ण करून क्रीडांगणामध्ये परत मुन्ना येतोय। मुन्ना तोडणकर 7 नंबर जर्सी धारण केलेला खेळाडू मुन्ना दोस्ती गावकरी संघाकडून खेळणारा हा खेळाडू आहे। 2-1 अशी फळी लावली जाते। या चढाईपटूला बाद करण्यासाठी साई गणेश संघाच्या खात्यामध्ये एक विजय संपादन केलेला आहे। साई भूषण पूर्ण उजी वापरला जातोय। पहिलाच सत्र चालू आहे, पहिलाच नुकताच सामना सुरू झालाय, त्यामुळे डिफेन्सिव्ह असा खेळ दोन्ही संघाकडून पाहायला मिळेल। दरम्यान विनोद कुवर सलग अशा चढाई आपण पाहतो विनोद कडून। पहिल्या रेडमध्ये बोनसच्या स्वरूपात 1 पॉईंट, त्यानंतर डिफेन्सिव्ह खेळ चांगल्या पद्धतीने दोन्ही बाजूला चांगला खेळता चांगल्या पद्धतीने पुन्हा एकदा निलेश सुनीलला बाद केलाय। उजव्या बाजूचा कॉर्नर बाद ठरतोय। 1 पॉईंट मिळतो विनोदला, 1 पॉईंट मिळेल संघाला। 3 पॉईंट होत आहेत साई गणेश संघाचा आणि 1 पॉईंट राहतोय साई भूषण संघाचा। 2 गुणांची आघाडी राहते। महेश जेदे येतोय महापुरुष पोलीस संघाकडून खेळणारा खेळाडू यावेळी साई भूषण संघाकडून खेळ करतोय। साई गणेश संघाच्या क्रीडांगणामध्ये प्रवेश करतोय। 2-1 अशी फेरी लावली जाते। राजा गावकर त्याचा संघामध्ये खेळ करतोय। राजा गावकर महेश जेदे आपली चढाई पूर्ण करून खेळण्यात परत जाताना लगेचच राजा गावकर सलग अशी चढाई करताना 5 मोहरे क्रीडांगणात खोलवर चढाई करावी लागणार आहे। 2 मोहरे बादाचे साई भूषण संघाचे बोनसची संधी यावेळी मात्र उपलब्ध नसणार आहे। खोलवर चढाई करावी लागेल, टचिंग पॉईंट मिळावे लागतील। निलेश ठोंबरेकडून यावेळी मात्र खूप आपल्याला बॅक चालू शकलेलं नाहीये, बॅक मध्ये जाऊ शकलेलं नाहीये। थर्ड रेड आहे, तिसरी रेड आणि मुन्ना तोडणकर यावेळी चढाईसाठी येतोय। खतरे की घंटी इस बार मुन्ना के लिए पॉईंट घेऊनच परतावं लागणार आहे। 2-1 अशी फळी लावली जाते। पॉईंट साठी खेळावं लागणार आहे, कारण ही रेड एमटी मारून चालणार नाहीये। एमटी रेडली आपण क्रीडांगणाच्या बाहेर जाईल। चांगला करून राजाकडून आणि त्याच्या सहकार्यांकडून रायडर बाद करतोय। मुन्ना तोडून क्रीडांगणाच्या बाहेर जाईल। 1 पॉईंट साई गणेश संघाला।
5-1 5 पॉईंट राहतात साई गणेश संघाचा. एक गोल साई भूषण संघाचा. सुरुवातीपासून एक चांगला जोर लावला जातोय. पकड रचली जाते, रणनीती आखली जाते, व्यूहरचना आखली जाते साई गणेश संघाकडून, जेणेकरून साई भूषण संघाला कमबॅक करून न देण्याचा बहुतेक निश्चय केला जातोय. संघ प्रशिक्षक साई गणेश संघाचे संदीप तोडणकर यांच्याकडून विनोद सरक पहिला टाइम आउट घेतला जातोय साई भूषण संघाकडून. खेळाडू चेंज करण्यासाठी घेतलेला हा टाइम आउट आहे.